नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. आपण महत्त्वाच्या सगळ्याच घडामोडींचा न्यूज टॉप 9 मध्ये आढावा घेत असतो. सुरुवात आज करणार आहोत मोठ्या बातम्यांनी. बहुसदस्यीय प्रभाग रचनेवरून मवियात मतभेद असल्याचं समोर आलंय. महापालिका निवडणुकीत 3 ऐवजी 2 सदस्यांचा प्रभाग असावा असा ठराव काँग्रेस कार्यकारिणीत मंजूर करण्यात आलाय. काँग्रेस हाच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या प्रभाग रचनेवर टीकास्त्र सोडलंय. प्रभागांची तोडफोड करून आपल्याला हवे तसे प्रभाग करणं योग्य नाही. लोकांनी एकाऐवजी 3-3 बोटं का दाबायची? निवडणूक आयोगानं दखल घ्यावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. पण या सगळ्या गोष्टींचा त्रास हा लोकांना का? लोकांनी एका उमेदवाराला मतदान करायच्या ऐवजी लोकांनी 3-3 जणांना का मतदान करायचं? 3-3 मशीनवरती बोटं का त्यांनी दाबायची, बटणं का दाबायची? प्रभाग रचनेवरून राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय. देशात आणि राज्यात वेगळा कायदा आहे का असा सवाल करत लोकांनी कोर्टात जावं असं आवाहन राज ठाकरेंनी प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून केलंय. निवडणूक आयोगाने ह्याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे. हा एक देश आहे, महाराष्ट्र वेगळा काढलाय, महाराष्ट्रामधला कायदा वेगळा आहे आणि देशाचा कायदा वेगळा आहे, असं काय आहे का? बाळासाहेब थोरातांसह नाना पटोले यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी रजनी पाटलांविरोधातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात भाजपनं आपल्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याची अट ठेवल्याची चर्चा सुरू आहे. मात्र असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर आम्ही संघर्ष करणारी माणसं आहोत, सौदेबाजी करणारी नाही असं खणखणीत उत्तरही फडणवीस यांनी दिलंय. मी एवढंच सांगतो, आमचे 12 आमदार जे सस्पेंड केले आहेत ते नियमबाह्य आहे. आम्ही त्या संदर्भात कोर्टात गेलो आहोत. आम्ही कोर्टातही लढाई लढू आणि बाहेरही लढाई करू. आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत, सौदेबाजी करणारे आम्ही लोक नाही. राज्यसभा पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी नाराज असल्याची माहिती मिळते. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस नेते नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांची भेट घेतली. याच मुद्द्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. राज्यातील आगामी 6 जिल्ह्यांमधील पोटनिवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकार करणार आहे. राज्य सरकार निवडणूक आयोगाकडे पोटनिवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणार आहे अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 31 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 22 जणांना ताब्यात घेतलंय. मुंबईच्या बोरिवलीत भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली. पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केलाय. तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि त्या संदर्भातल्या अध्यादेशावरून मोठा गदारोळ सुरू आहे. काय नेमकं घडलेलं आहे पाहूया त्या संदर्भातल्याच बातम्या. ओबीसी आरक्षणाबाबत मविया सरकारनं पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्यपालांच्या सहीमुळे आता त्याचं कायद्यात रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झालाय. राज्यपालांनी अध्यादेशावर सही केल्यानं छगन भुजबळ यांनी राज्यपालांचे आभार मानले. तसंच आपण हा अध्यादेश निवडणूक आयोगाला देणार असल्याचंही भुजबळ म्हणाले. सही केलेले आता ते सही झाल्यानंतर आता अध्यादेश येतील आणि मग हे अध्यादेश अर्थातच आम्ही आता ज्या निवडणुका आहेत तर बघू आता काय होतं. पण सरकार जे आहे हे अध्यादेश इलेक्शन कमिशनला नेऊन देतील. राज्यपालांनी ओबीसींच्या सुधारित अध्यादेशावर सही केल्यानंतर नाना पटोले यांनी राज्यपालांवर खोचक टीका केली. दिल्लीतून फोन आला असेल म्हणून सही केली असेल असा टोला नाना पटोले यांनी लगावला. ओबीसी आरक्षण संदर्भातील आधीचा अध्यादेश ज्या स्वरूपात पाठवला होता तो त्याच स्वरूपात मंजूर झाला असता तर न्यायालयात त्यावर स्थगिती आली असती. राज्यपालांनी ते वेळेतच सरकारच्या लक्षात आणून दिलं अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ओबीसींचा इम्पेरिकल डेटा देऊ शकत नसल्याचं ॲफिडेव्हिट केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलंय.
त्यामुळे केंद्र डेटा गोळा करत नसेल तर राज्य सरकार कसं करणार असा सवाल भुजबळ यांनी केलाय. ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्रात सर्वोच्च न्यायालयात आम्ही कॅव्हेट दाखल करणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तर केंद्राच्या भूमिकेनं आरक्षण विरोधी भाजपचा चेहरा उघडा पडला अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. ओबीसींच्या इम्पेरिकल डेटावरून अजित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. इतके दिवस कारण नसताना महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत होती. मात्र आता केंद्र सरकारनं हात झटकलेले दिसतात असं अजित पवार म्हणाले. जे ॲफिडेव्हिट दिले त्या ॲफिडेव्हिटचा अर्थ कशा पद्धतीनं निघू शकतो हे मात्र बोललं जातं. ही वस्तुस्थिती आहे की नाही हे खऱ्या अर्थाने ॲफिडेव्हिट वाचायला मिळाल्यानंतरच आपल्याला कळेल. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण इम्पेरिकल डेटा संदर्भात झालेल्या सुनावणीत 2011चा ओबीसी डेटा देण्यास केंद्रानं नकार दिला. त्यावर मोदी सरकारचं ओबीसींवरचं प्रेम बेगडी असल्याची टीका ओबीसी अभ्यासक हरी नरके यांनी केली आहे. ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल करण्यासाठी सरकारनं सुप्रीम कोर्टात खटला दाखल केलाय. वेळकाढूपणा केला जातोय असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर केलाय. मी यापूर्वी सांगितलं आहे की राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात जी केस केली आहे ती केस फुटबॉल म्हणून केली आहे. ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल करण्याकरता केली आहे. न्यूज टॉप 9 मध्ये आता पाहूया राजकीय घडामोडी. माजी गृहमंत्र्यांना ईडी बोलावते ते जात नाही, ते ईडीला येडा समजतात असा टोला राज ठाकरे यांनी अनिल देशमुख यांना लगावलाय. भीतीच नाही. गृहमंत्र्याला ईडी बोलवते, गृहमंत्री ईडीकडे जात नाही, तो ईडीला येडा समजला बहुधा. सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांवर केलेल्या टीकेचा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी समाचार घेतलाय. राऊतांनी राज्यपालांवर खालच्या शब्दात टीका करण्यापेक्षा राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत लेख लिहावा असा सल्ला भातखळकर यांनी राऊतांना दिलाय. सामना अग्रलेखावरून नितेश राणे यांनी संजय राऊतांवर घणाघात केलाय. सामना हा हिंदू धर्माचा अपमान करणारं मुखपत्र झालाय. दैनिक सामना नाही तर दैनिक बाबर म्हणावं लागेल असं नितेश राणे यांनी म्हटलंय. राऊतांनी हिंदू धर्माची माफी मागावी अशी मागणीही नितेश राणेंनी केली. आज दैनिक बाबरमध्ये संजय राऊतांनी लिहिलेला अग्रलेख होय दैनिक बाबरच म्हणायला हवं, कारण का हिंदू धर्माचा अपमान करण्याचं मुखपत्र म्हणजे सामना झालेला आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागानं घेतलाय. मात्र ज्या बँकेला ऑडिटरनं ए ग्रेड दिलीये अशा बँकेची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं का घेतलाय असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केलाय. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात दरेकर चांगलेच आक्रमक झालेत. सरकारनं घेतलेला निर्णय राजकीय सुडापोटी घेतलाय. अशा चौकशांना मी घाबरत नाही, भीकही घालत नाही. राजकारणापोटी आर्थिक संस्थेला वेठीला धरू नका असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. अशा प्रकारचं सुडानं आणि आकसानं कितीही वागलात तरी विरोधी पक्षनेत्याचा आवाज आपल्याला दाबता येणार नाही. अशा चौकशांना मी घाबरत नाही, भीक घालत नाही. मुंबई बँकेच्या चौकशीबाबत दरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी उत्तर दिलंय. सहकार विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार ही चौकशी करण्यात येते. यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही असं बाळासाहेब पाटील यांनी सांगितलंय. दरेकरांच्या घोटाळे बाहेर काढण्याच्या इशाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलंय. जर पुरावे असतील तर खुशाल तक्रार करावी. सरकारच्या आदेशानं चौकशी यंत्रणा चौकशी करतील, त्यातून पुढे जे निष्पन्न व्हायचं ते होईल असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलंय. त्याच्यात तथ्य असलं पाहिजे, पुरावा असला पाहिजे आणि जर त्याच्यात काही आढळलं तर समोर ये, नाही आढळलं तर बाबा ह्याच्यात काही नाही क्लीन चिट मिळेल अशा पद्धतीने चालतं. प्रवीण दरेकरांविरोधात पुणे आणि जळगावमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावरून प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. गृह खात्याचा वापर करून जुलमी पद्धतीनं विरोधकांचा तोंड दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे असं प्रत्युत्तर दरेकर यांनी दिलंय.
महिला सुरक्षेवर 2 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। या अधिवेशनात गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवणारा कायदा करावा असंही मुनगंटीवार म्हणाले। आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। बोरिवलीतल्या भाजप कार्यालयातील विनयभंगाच्या घटनेवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केलाय। मी असते तर थोबाड फोडलं असतं असं सांगत भाजपच्या ताई आता कुठे आहेत असा सवाल महापौर पेडणेकर यांनी भाजप महिला आघाडीला केलाय। माझ्यावर का थोबाड फोडून टाकेल का? हिम्मतच कशी झाली? ज्या कुठल्याही पक्षाची ऑफिसेस असतात तिथे अभयात असलं पाहिजे। डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ही अतिशय भयंकर आणि संतापजनक घटना आहे। मन सुन्न झालंय। राज्य सरकारनं आता तरी तातडीनं आणि गांभीर्यानं या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे असं फडणवीस म्हणाले। बोरिवलीत भाजप कार्यालयात विनयभंग झालेल्या पीडित महिलेनं भाजप नगरसेविका आणि भाजप पदाधिकाऱ्यांवर मारहाणीचा आरोपही केलाय। तक्रार केली असता आपल्याला भाजप नगरसेविका आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केली असा आरोप पीडित महिलेनं केलाय। आयकर खात्याच्या राज्यात 40 ठिकाणी धाडी पडल्याचं समोर आलंय। काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आणि कार्यालयांवर धाडी पडल्या तर एकूण 4 बिल्डरांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले। सिंधुदुर्गच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यता प्रस्तावात त्रुटी आढळल्यात। नॅशनल मेडिकल काउन्सिलला पाठवलेल्या मान्यतेच्या प्रस्तावात त्रुटी आढळल्यात। त्यामुळे राज्य सरकार पुन्हा नव्यानं प्रस्ताव पाठवणार आहे। प्रस्तावात सुधारणा करण्यासाठी 3 आठवड्यांचा अवधी दिला गेलाय। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नगरच्या पारनेर तालुक्यातील क्रांती शुगर कारखान्याची पाहणी केली आहे। यावेळी सोमय्यांनी कारखाना खरेदी करताना 32 कोटींचा व्यवहार झाला असल्याचं सांगत एवढे पैसे कुठून आले असा सवाल उपस्थित केला। 32 कोटीत लिलाव दाखवण्यात आला, पण ज्यांनी घेतलं त्याचं व्हॅल्युएशनच झालं नव्हतं। त्याची क्षमता नाही, त्याच्या खिशात एक दमडी नव्हती। 32 कोटी रुपयापैकी 30 कोटी दुसरी ठिकाणाहून त्याच्या खात्यात टाकले गेले। राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी कोकण रेल्वेच्या दासगाव इथल्या पुलाची पाहणी केलेली आहे। कोकण रेल्वेचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि कमिटी मार्फत या पुलाची पाहणी करण्यात आली। वंचित बहुजन आघाडी आगामी महापालिकेच्या निवडणुका तसंच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढणार आहे। तसंच युती न करण्याची भूमिकाही वंचितनं घेतली आहे। प्रत्येक महापालिका कार्यक्षेत्रात वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्याला सुरुवात झाली। भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे। त्यामुळे सोन्याचे दर 45,500 रुपये प्रति तोळ्यापेक्षा कमी झालेत, तर चांदीच्या किमती किरकोळ वधारल्यात।